छत्रपती शंभूराजे उपाख्य शंभूवर्मन यांचा बुधभूषण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तुकोबासपेक्षा शंभूवर्मन कृत बुधभूषणमध्ये डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पहिल्या अध्यायातील अन्योक्ती कलशातील आजचा श्लोक आपला श्लोक क्रमांक 169 आहे. काय सांगतात महाराज या श्लोकामध्ये? जगातलं अतिशय बारकाईने केलेलं निरीक्षण. एखादी व्यक्ती ओझं वाहते, एखादी व्यक्ती सर्वांना सुख देण्यासाठी, आनंद देण्यासाठी झटते, कष्ट करते आणि बाकीच्यांना त्या कष्टाची दुसऱ्याकडून करून घेण्याची सवय लागते. अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीनं काय करावं? त्या व्यक्तीनं कष्ट करणं सोडून द्यावं का? बुधभूषणच्या पहिल्या अध्यायातील अन्योक्ती कलशाच्या श्लोकामध्ये महाराज काय सांगतात? आतापर्यंत आपण केवळ एका व्यक्तीला, एका वस्तूला उद्देशून महाराजांनी लिहिलेले श्लोक आहे. आता आपण मिश्र अन्योक्ती पाहणार आहोत. याचं दुसरं नाव आहे प्रकीर्णोक्तेय मिश्र अन्योक्ती. कोणाला उद्देशून आहे अन्योक्ती? अन्योक्ती उद्देशून आहे ती शेषनागाला. काय म्हणतात महाराज? हा शेषनाग, जो शेषनाग सर्वांचं दुःख सहन करतो. युक्तोसी भुवन भारे मा वक्राम वितुनु कंदरा शेष त्वय्ये कस्मेन दुःखिनी सुखितनी भवंतु भुवनानी. महाराज सांगतात की हे शेषनागा, तुझ्या खांद्यावर तू हे संपूर्ण पृथ्वी तलाचं, सर्व कृषी संस्कृत, सर्व शेतकऱ्यांचं, सर्वांचं जीवन तू तुझ्या मस्तकावर धारण केलेलं आहे, तुझ्या खांद्यावर धारण केलेलं आहेस. तू हलू नकोस. मा वक्राम, तू आकडा होऊ नकोस, कारण तू हल्लास तर या सर्वांचं नुकसान होईल. मला कल्पना आहे तो एकस्मिन दुःखी, तू दुःखी आहेस कारण तू एकटा आहेस. तुला दुसरं काय, फक्त ओझं व्हायचं एवढंच काम. पण तुझा हा जो दुःख सहन करण्याचा काळ आहे, किंवा तुझं हे दुःख सहन करत आहेस, या दुःखामुळं काय होतं? सुखितानी भवंती भुवनानी. या पृथ्वी तलावरचे सर्व जीव जंतू, कितीतरी घरं कसे झालेले आहेत? सुखी झालेले आहेत. याचं कारण कोण आहे? याचं कारण आहेस तू, म्हणजे तू. त्यामुळे तू दुःखी होऊ नकोस, आणि झालास तरी तू ते सहन कर, कारण त्यामध्ये काय आहे? ह्या संपूर्ण जगताचं कल्याण आहे. महाराज सांगतात की राजानं सुद्धा या शेषनागासारखं असलं पाहिजे. आपण स्वतः जरी दुःखी झालो तरी रयत ही सुखी झाली पाहिजे. समाजामध्ये अशी माणसं असतात, कुटुंबामध्ये अशी माणसं असतात, संघटनेमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये अशी माणसं असतात, सर्वाधिक कष्ट करतात, मेहनत करतात, काम करतात, त्यांना साथ कोणी देत नाही, त्यांच्या जीवावर सगळे बाकी मजाक करतात, किंबहुना त्याला ते क्रेडिट देण्याचंही सौजन्य दाखवतात. अशा माणसांना महाराज उपदेश करतात की बाबा रे, तुझ्यामुळे जर एवढे लोक सुखी होत असतील तर तू हे काम केलं पाहिजे, त्याशिवाय हा समाज पुढे जाणार नाही, उन्नत होणार नाही. या त्यागाच्या संदेशासोबत या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या श्लोकामध्ये, पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.